नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच्याही दबावात येणारे नेते नाहीत. भारताला त्याचा अभिमान असला पाहिजे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत असं सरकारचंही मत. पणन मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया. आठवड्याभराचं अधिवेशन म्हणजे केवळ दिखावा. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका. मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार दिग्विजय पाटलांना अटक झालीच पाहिजे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी. महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील खासदारांना भेटीचं निमंत्रण. राज्यातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील खासदारांची घेतली शाळा. संसदीय कामकाजातील सहभाग वाढवण्याबरोबरच लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासदारांना सूचना. राज्य निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांची बोलावली बैठक. मुंबईत आज राज्य निवडणूक आयोगाची मनपा आयुक्तांसोबत बैठक. बैठकीत महापालिका निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता. जय पवारांचा बहारीनमध्ये पार पडणार विवाह सोहळा. विवाह सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार अनुपस्थित राहणार. खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलही विवाह सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती. 7/12 उतार्यावर आता तलाठ्याच्या स्वाक्षरीची गरज नाही. डिजिटल 7/12ला राज्य सरकारची कायदेशीर मान्यता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं भेटीला महत्व. मनसेतील महाविकास आघाडीच्या समावेशाबाबतही दोघांमध्ये चर्चेची माहिती. आमदार रोहित पवारांना नाशिक सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. नागपुरातील हिवाळी अधिवेशन केवळ 1 आठवडा असणार. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत असणार हिवाळी अधिवेशन. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं विरोधक आक्रमक. पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. पदवीधरसाठी 2,72,044 तर शिक्षकसाठी 44,214 मतदारांची नोंदणी.